8 दिवसांच्या लॉकडाऊनची आता शक्यता वर्तवण्यात येते। 14 दिवसांचं लॉकडाऊन असावं असा अंदाज देखील बांधण्यात आलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 8 दिवसांचं लॉकडाऊन लागण्याची आता शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे 14 दिवसांचं लॉकडाऊन असावं असं काहींचं मत देखील आहे। टास्क फोर्समध्ये लॉकडाऊनवरती सखोल चर्चा सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स सोबत लाईव्ह बैठकीमध्ये बसलेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर ओक, तात्याराव लहाने, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जवळपास 10 ते 12 टास्क फोर्सच्या मेंबरचा समावेश आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लोकशाही न्यूजवरती। मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत बैठक सुरू आहे। लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्याबाबत ही आज एक महत्त्वाची बैठक पार पडते। कालच याआधी सर्वपक्षीय बैठक पार पडली, त्यामध्ये विरोधी पक्षनेते असतील त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांशी मतमतांतर जाणून घेण्याचा प्रयत्न झाला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि त्यानंतर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून राज्यभरात आता ही बैठक पार पडते। मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स संदर्भात बैठक अद्याप सुरूच आहे। मुख्यमंत्री टास्क फोर्स बाबत बैठक अद्याप सुरू आहे आणि लॉकडाऊन बाबत या बैठकीतून आता कोणता निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। लॉकडाऊन जर केला तर त्याचं नक्की स्वरूप कसं असेल हे सगळं ठरवण्यासाठी आता ही बैठक सुरू आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आता या टास्क फोर्सच्या बैठकीकडे लागलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड परिस्थितीवरती त्यांनी आता ही बैठक बोलवली आणि राज्यभरातील कोरोनाच्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी खरं तर विविध पातळीवरती आता प्रशासनाचे देखील प्रयत्न चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे सरकारने ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी बोलवली आहे। व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही आता बैठक पार पडते आणि ऑनलाईन बैठकीत विविध नेते देखील आता उपस्थित आहेत। सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित आहेत। यासोबत डॉक्टर ओक असतील, डॉक्टर तात्याराव लहाने आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची देखील यामध्ये आता उपस्थिती आहे। या बैठकीत ऑक्सिजनची उपलब्धता असेल, रेमडेसिवीरचा वापर किंवा बेड्सची उपलब्धता या सगळ्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येते। या क्षणाची आणखी एक मोठी बातमी, लॉकडाऊन आता किती दिवसांचं यावरती या बैठकीत चर्चा सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट, 8 दिवसांच्या लॉकडाऊन संदर्भात देखील आता चर्चा सुरू आहे आणि लॉकडाऊन संदर्भात अर्थचक्राचं देखील काय होणार याबद्दल आता मतमतांतर समोर येत आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, लॉकडाऊन नक्की किती दिवसांचा लावावा याबद्दल अद्याप मतमतांतर आहेत आणि यानंतर आता बैठकीनंतर 8 दिवसांचा प्रथम लॉकडाऊन लागण्याची सगळ्यात मोठी शक्यता आता वर्तवण्यात येते आणि टास्क फोर्सने या लॉकडाऊनला आता कौल दिल्याचं दिसतंय। त्यामुळे लॉकडाऊन नक्की किती दिवसांवरती होणार आहे हे आता चर्चा सुरू आहे। कालच सर्वपक्षीय बैठक पार पडली, यामध्ये देखील सर्व महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा लॉकडाऊनच्या बाजूनेच कौल असल्याचं दिसलेलं होतं। एरवी कायम आक्रमक होणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील काल या संदर्भात त्यांनी स्वतःचं मत मांडलं आणि काहीशी मवाळ भूमिका घेत आपला देखील लॉकडाऊनला सपोर्ट असल्याचं दाखवलं। मात्र काही अटी त्यांनी घातलेल्या होत्या आणि हातावर रोजगार असलेल्यांचं नक्की काय होणार याबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता आणि या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, टास्क फोर्सच्या बैठकी संदर्भातली। या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। संध्याकाळी 5 वाजल्यापासून ही बैठक सुरू आहे आणि आता लॉकडाऊन होणार याला बहुतांश टास्क फोर्सच्या मेंबर्सचा कौल आलेला दिसतोय। 8 दिवसांचं लॉकडाऊन होणार की त्यापेक्षा जास्त, ही आता एक महत्त्वाची या संदर्भात चर्चा सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण लोकशाही न्यूजवरती पाहतोय। आपण पाहतोय की कशा प्रकारे टास्क फोर्समध्ये चर्चा सुरू आहे। 8 दिवसांचं लॉकडाऊन करण्यामध्ये आता एकमत झालंय, तर दुसरं मत 14 दिवसांचा लॉकडाऊन हवा असं देखील येत आहे। त्यासोबत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांचं आवश्यक असल्याचं म्हणता येतात। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। धनंजय, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ही सगळी बैठक सुरू आहे। या बैठकीतून आता या क्षणाला नक्की अपडेट काय येतात, कारण काही गोष्टींवरती मतमतांतर आहेत आणि काही गोष्टींवरती या सगळ्यांचं आता एकमत झाल्याचं दिसतं। या क्षणाचे अपडेट काय धनंजय? नक्की ओमकार, जसं आपण पाहिलं की गेल्या 5 वाजेपासून म्हणजे तब्बल आता 2 तास होत आलेले आहेत आणि टास्क फोर्सची बैठक जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे जसं 8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा अशी जी आहे ती शक्यता वर्तवण्यात होते, पण टास्क फोर्सचं म्हणणं आहे की कमीत कमी 14 दिवसांचा तरी जो आहे हा कडक लॉकडाऊन जो आहे तो लावण्यात यावा, कारण की जर ही कोरोनाची साखळी जी आहे ती तोडायची असेल तर 14 दिवस हे गरजेचे आहेत असं देखील अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नेमकं किती दिवसाचा लॉकडाऊन लागणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या बैठकीच्या शेवटी अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्या अहवालात नेमकं
किती दिवसांचा लॉकडाऊन असेल, कशा प्रकारचे निर्बंध असतील, कोणत्या गोष्टींना सूट देण्यात येणार आहेत, कोणत्या गोष्टी बंद असतील, या सगळ्या विषयी जे आहे पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल आणि त्यावरून जे आहे लॉकडाऊन किती दिवसाचा असेल हे सांगण्यात येईल. त्यामुळे आता नेमकं बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत आपले आणखी एक प्रतिनिधी निवृत्ती बाबर या क्षणी जोडले गेले आहेत. निवृत्ती, असं दिसतंय बैठकीत जवळपास टास्क फोर्स जेवढे मेंबर्स होते या सगळ्यांचा लॉकडाऊनच्या बाजूने कौल आल्याचं दिसतंय. अद्याप 8 दिवस 14 दिवस की त्यापेक्षा एक्सटेंड करायचं यावरती मतमतांतर सुरू होतं आणि त्यामुळे ती चर्चा आणखी एक्सटेंड झाल्याचं दिसतंय. पण जर 8 दिवसांचं जरी लॉकडाऊन लावायचं असेल तर यामध्ये आता सरकारकडे या सगळ्या संदर्भात प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे? निवृत्ती. नक्कीच ओमकार, आपण पाहतोय की गेल्या 2 तासांपासून जे आहे ते राज्याचे टास्क फोर्सचे प्रमुख जे असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्यमंत्री यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैठकीला उशीर होण्याचं मुख्य कारण ओमकार हे आहे की या बैठकीमध्ये 8 दिवसांचा लॉकडाऊन लावायचा की 14 दिवसांचा लॉकडाऊन लावायचा या संदर्भामध्ये मुख्य सचिव असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा टास्क फोर्सचे प्रमुख असतील यांच्यामध्ये थोडंसं मतमतांतर आहे. कारण की राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं म्हणणं आहे की 8 दिवसांचा जो आहे तो लॉकडाऊन असावा, परंतु टास्क फोर्सचे प्रमुख असतील किंवा वैद्यकीय तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे जर ही संपूर्णपणे साखळी तोडायची झाली तर ही साखळी तोडण्यासाठी जवळपास 3 आठवड्यांचा किंवा कमीत कमी तरी 14 दिवसांचा लॉकडाऊन आहे तो लॉकडाऊन होणं गरजेचं आहे. त्याचं त्यांनी कारण देखील त्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. कारण की कडक निर्बंध गेल्या आठवड्यामध्ये सुरू होते आणि शेवटला 2 दिवस कडक लॉकडाऊन जो आहे तो वीकेंड लॉकडाऊन होता. त्याच्यामध्ये मुंबईची जर रुग्णसंख्या पाहिली तर 13,000 रुग्ण. नक्कीच निवृत्ती, या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते. 5 वाजता सुरू झालेली बैठक अखेर संपलेली आणि यानंतर 8 दिवसांचा लॉकडाऊन महाराष्ट्रामध्ये लागू शकतोय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लोकशाहीवरती आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबतची बैठक तब्बल 2 तासानंतर संपलेली आणि यामध्ये काही गोष्टींवरती मतमतांतर होती, मात्र आता बैठक अखेर संपल्याचं आता दिसतंय. 8 दिवसांचं लॉकडाऊन लागण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते. यानंतर सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची, मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबतची बैठक अखेर आता संपली आहे. कालही मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती, मात्र लॉकडाऊनचा निर्णय हा टास्क फोर्सची सल्लामसलत झाल्यानंतरच होईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता अखेर 2 तासानंतर तब्बल ही बैठक देखील संपली आहे. लॉकडाऊन सोबतच अर्थचक्रावर देखील कशा पद्धतीने परिणाम होतील त्या संदर्भात निर्णय काय असतील आणि सरकारने या संदर्भात नक्की आता कशी पावलं उचलायची या सगळ्याबाबत सखोल चर्चा झाल्याच दिसते. आपले प्रतिनिधी निवृत्ती आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, आपण पाहतो की अखेर 2 तासानंतर आता ही बैठक संपल्याचं दिसतंय. या क्षणी जर आता 8 दिवसांचा लॉकडाऊन लावायचा असेल, शक्यता तशीच वर्तवली जाते, तर नक्की या सगळ्याचा आता कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन काय? निवृत्ती. नक्कीच ओमकार, आपण सकाळपासून पाहतोय की 8 दिवसांचा की 14 दिवसांचा लॉकडाऊन या संदर्भामध्ये म्हणजे आहे ते बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे असं सांगण्यात येत होतं. अखेर जे आहे ते टास्क फोर्सचे प्रमुख जे होते त्यांना 14 दिवसांचा लॉकडाऊन हवा होता, परंतु ज्या प्रकारे 8 दिवसांचं लॉकडाऊन आहे ती लागण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. याला मुख्य कारण असं आहे की अनेक विरोधक जे होते ते विरोधकांनी अशी मागणी केली होती लॉकडाऊन लावायचा झालाच तर नागरिकांचे किंवा सामान्य जनतेचा विचार करून लॉकडाऊन लावण्यात यावा. परंतु जरी 8 दिवस लॉकडाऊन लावण्याची जरी शक्यता असली तरी सुद्धा तो तडकाफडकी हा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, हे मुख्य कारण आहे. कारण की 2 दिवसानंतरच जे नियमावली आहे ती नियमावली लागू करण्यात येईल. कारण की गेल्या वर्षी ज्या प्रकारे नागरिकांची तारंबळ उडली होती, स्थलांतरित असतील किंवा अनेक वेगळे नागरिक असतील ते ज्या प्रकारे आपल्या गावाला जाण्यासाठी चालत असतील किंवा ट्रेनमध्ये गचागच गर्दी करत होते, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जे आहे तो 2 दिवसांचा अवधी दिला जाईल. प्रामुख्याने 8 दिवसांच्या लॉकडाऊन जर कडक लॉकडाऊन जो आहे तो कडक लॉकडाऊन लावण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता बैठकीत जो आहे तो बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर टास्कचे प्रमुख जे असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचं सरळ म्हणणं होतं की जर ही चेन तोडायची असेल तर 3 आठवड्यांचा किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन असावा असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु 8 दिवसांच्या लॉकडाऊनवरती शिक्कामोर्तब केलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. याच्यामध्ये अनेक निर्बंध असतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार पुढे खूप मोठी आव्हानं असतील. ती आव्हानं म्हणजे विरोधकांना कशा प्रकारे उत्तर द्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5च्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामध्ये व्यापारी वर्गाला जे आहे ते व्यापारी वर्गाला संपूर्णपणे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा पालिका प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांना बंद करण्यासाठी लावत होते. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सोमवारपासून तुम्हाला आम्ही व्यापार करण्यासाठी खुलं करून देत आहोत. तर ह्या व्यापारी
वर्गासाठी कोणते नवीन नियम असतील या संबंधित जे आहे ते मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतले जातील ते उद्या जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडले जातील आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये उद्या नियमावली जरी जाहीर झाली किंवा आज नियमावली जरी जाहीर झाली तर ती नियमावली 2 दिवसानंतर लागू केली जाऊ शकते अशी शक्यता आहे. परंतु व्यापारी वर्ग असेल, सर्वसामान्य जनता असेल, ट्रान्सपोर्टचं असेल, पब्लिक असेल, यांच्यासाठी नक्की मुख्यमंत्री काय निर्णय घेतात किंवा कशा प्रकारे निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. खरं तर सुरुवातीला 8 दिवसांचा लॉकडाऊन असावा किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन असावा ज्याबाबत जे आहे ते मतमतांतर होतं. अखेर 8 दिवसांचाच लॉकडाऊन असेल हे जे आहे ते शिक्कामोर्तब यावरती थोड्याच वेळात केलं जाणार आहे. परंतु राज्यासमोर असणारे आव्हानं, जनतेसमोर असलेल्या आव्हानांचा कशा प्रकारे त्या समोर मुख्यमंत्री जातात किंवा टास्क फोर्स जाते किंवा आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की टास्क फोर्सचं एक महत्त्वाचं कारण होतं त्यांना 3 आठवड्यांचा लॉकडाऊन अशासाठी हवा होता की राज्यामध्ये जे आहे ती आरोग्य यंत्रणा जी आहे ती आरोग्य यंत्रणा खूप कमी पडते असं त्यांचं म्हणणं होतं. अशात जर झपाट्यानं कोरोना रुग्णसंख्या जर वाढली तर एक काळ असा येईल की आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडेल आणि आरोग्य यंत्रणा या संदर्भातली रिसेंट अपडेट अशी आहे की नीलम गोरे यांनी सुद्धा आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे आणि जर लॉकडाऊन लावणार असाल तर पुढचे 2 ते 3 दिवस लोकांना एक बफरिंग टाइम द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. त्याचनुसार गरिबांना रेशनही देण्याचं त्यांनी आता यामध्ये सगळं सांगितलंय. त्यामुळे जर 8 दिवसांचा लॉकडाऊन लागणार असेल तर सरकार या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करू शकतं का? ओमकार, नीलम गोरे यांनी प्रामुख्याने ही मागणी करण्याची त्यांची भूमिका अशी आहे. त्यांच्याशी जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांनी असं सांगण्यात आलेले आहे गेल्या वर्षाची तुलना ह्या वर्षी करून संपूर्णपणे निर्णय घेण्यात यावे. कारण की आपण जर गेल्या वर्षी जर पाहिलं तर गेल्या वर्षी ज्यावेळेस केंद्र सरकारने तडकाफडकी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता तेव्हा उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल इथले नागरिक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करून आपल्या जे स्थलांतरित नागरिक असतात ते आपल्या गावी जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. त्यांचा असंतोष रस्त्यावर आपल्याला दिसत होता. सामान्य नागरिक जे असतील तडकाफडकी लॉकडाऊन केल्यामुळे जे आहे ते अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं. कारण की कुणालाही तेव्हा कल्पना नव्हती की जर लॉकडाऊन झाला तर आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामना करावा लागेल. तीच परिस्थिती नीलम गोरे यांनी समोर घेत यावर्षी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. त्याद्वारे त्यांनी सांगितलं जर लॉकडाऊन करायचं असेल तर अगोदर 3 दिवस जे आहे ते नागरिकांना जे आहे ते त्यांना कळवण्यात यावं. त्या दिवसामध्ये खाण्यापाण्याचं म्हणजे जीवनावश्यक वस्तू असतील त्या जीवनावश्यक वस्तू नागरिक जे आहे ते घरात घेऊन येतील. कारण की जर लॉकडाऊन करण्यात आला, तडकाफडकी लॉकडाऊन करण्यात आला तर हे नागरिक कुठे जाणार, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. यासाठी त्यांनी पत्र लिहिलंय. याच गोष्टीवरती मुख्यमंत्री देखील सखोल चर्चा करतायत. ज्यावेळेस अस्लम शेख पालकमंत्री जे मुंबईचे आहेत त्यांनी देखील सांगण्यात आलं होतं राज्य सरकार ज्यावेळेस निर्णय घेईल त्यावेळेस गेल्या वर्षाचा लॉकडाऊन या वर्षाचा लॉकडाऊन संपूर्णपणे तुलना करूनच हा निर्णय घेणार आहे. नागरिकांना जो आहे तो दिलासा देईल. कारण की नागरिकांना जर आता 1 वर्ष संपूर्णपणे आपलं लॉकडाऊनमध्ये गेलेलं आहे आणि त्या सुरुवातीला जो गेल्या वर्षी लॉकडाऊन झाला होता त्याला कोणालाही त्याबद्दल कल्पना नव्हती. परंतु ह्या वर्षी जे आहे ते संपूर्ण कल्पना दिली जाईल. 2 ते 3 दिवसांचा अवधी दिली जाईल आणि या अवधीमध्ये नागरिकांनी काय करावं, जीवनावश्यक वस्तूंचा कशा प्रकारे साठा करण्यात यावा किंवा राज्य सरकार नागरिकांसाठी काय करणार याबाबत देखील पूर्वकल्पना जी आहे ते राज्य सरकार देणार आहे असं त्यांनी सांगण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे नागरिक जे आहेत ते अनेक नागरिक मार्केटमध्ये असतील किंवा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी या काळामध्ये देखील गर्दी करतात. मग ही गर्दी देखील होऊ नये यासाठी देखील राज्य सरकार काय करेल याबाबत देखील सूचना आहेत ते राज्य सरकार देणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8 दिवसांचा जरी लॉकडाऊन असला तरी सुद्धा सामान्य जनतेच्या हातामध्ये आणि राज्य सरकारच्या हातामध्ये 3 दिवस असणार आहे. त्यामुळे 3 दिवसांमध्ये सामान्य जनतेने काय करावं आणि राज्य सरकार काय करणार आहे याबाबत जे सखोल विश्लेषण किंवा सखोल चर्चा जी आहे ते राज्य सरकार आपापसामध्ये वैज्ञानिक तज्ज्ञ असतील किंवा वैद्यकीय तज्ज्ञ असतील यांच्यामध्ये करणार आहे. नंतरच जो संपूर्णपणे निर्णय आहे तो निर्णय कळवला जाणार आहे. ओमकार, निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत असेच जोडलेलं राहा. खरं तर लॉकडाऊन संदर्भात आणखी कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत, 8 दिवसांचं होणार की आणखी 14 दिवसांचं, या सगळ्याच्या अपडेट्स आपण घेणार आहोत.